काय गरज नाहीये. अहो आबा गरज कशी नाही, तुम्ही आम्हाला आमच्या बापाच्या जागे आहे. अहो आबा, तुमच्यामुळं आमच्या घरात चूल पेटते. आबा आणि आबा तुमच्यामुळं माझ्या पोरीचं लग्न झालं. तुम्ही जर हातभार लावला नसता तर माझ्या पोरीचं लग्न मोडलं असतं. तुम्ही हाय म्हणून आम्ही आहे आबा. काय रे? होय होय. आबा हो, तुमच्या नकळत तुम्ही इथला प्रत्येक माणूस जगवलाय, त्यांचा आधार बनलाय तुम्ही. हो, या सगळ्या माणसांच्या मनात तुम्ही घर केलंय आबा. आणि कोणी काही केलं ना तरी हे घर तुमच्यापासून तो हिरावून घेऊ शकत नाही. आबा, या पूर्ण वस्तीवर या सगळ्या माणसांवर तुमचा हक्क आहे. आबा, ही माणसं तुम्ही मनानं जोडलीत, म्हणूनच आज रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जवळचे झालेत. आबा, तुमचं कुटुंब 4 माणसांचं नाहीये, ही पूर्ण वस्ती, ही सगळी माणसं तुमचंच कुटुंब आहे. आबा, अरे मी माणूस म्हणून किती श्रीमंत आहे ना, ते आज कळलंय मला. आणि ही श्रीमंती अशी आहे ना, ही मला फसवून माझ्या खोट्या सह्या घेऊन माझ्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही कोणी. मग आबा, या तुमच्या सगळ्या माणसांना तुम्ही आज नाही म्हणू नका. त्यांचं मन जपा आबा. त्यांचा जो आनंद आहे ना तो त्यांना द्या बरं. तुम्ही आणि मालती मॅडम जोडीनं आज ही होळी पेटवा. आबा प्लीज, नाही म्हणू नका. ठीक आहे. नाही नको, तुम्हीच करा. आई नाही म्हणू नकोस. तुझ्या माणसांनी जो मान तुला नाही दिलाय तो ही माणसं देतात. त्यांचा रिस्पेक्ट द्या मॅडम. आबा या. ही अशी जाग माझ्या मनात धगधगते राणी. विक्रांतने केलेल्या पापांची शिक्षा जोपर्यंत मी त्याला देत नाही ना तोपर्यंत मी शांत नाही बसणार. तुम्ही जसं ठरवलंय तसंच होईल सर. मला विश्वास आहे, मी कायम तुमच्या सोबत आहे. आता आपण दोघं मिळून आबांसाठी, मालती मॅडमसाठी, आपल्या कुटुंबासाठी उभं राहू आणि त्यांना त्यांचा मान परत मिळवून देऊ. दूर जाऊन मला अनाथासारखं लांब राहावं लागले.
माझी माणसं असून अनाथ झालो मी. तुमच्या आठवणींवर फक्त जगत होतो. अन्न पाड्याविना तडपडत होतो. तुमची आठवण आली